सुनील मधुकर भुसारी, राहणार मोखेड, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा। आम्ही हा अंकुर व्हेरायटी घेतली कपाशीची, नॉन बीटी आहे आणि व्हेरायटीचे 4104 ही व्हेरायटी। ही नॉन बीटी असल्यामुळे याला काय करावं लागतंय, आपल्याला पोलन करावं लागतं। पोलन केल्यामुळं काय आहे, याचं जे त्या साईडला आहे नराचा कॉटन कपाशी आणि ही मादी, तर याचं नराचे फुलं तोडून याला पोलन करावं लागतं। पोलन केल्याच्या नंतर याची बोंडी तयार होती। फक्त एवढं कॉटनपेक्षा याला भाव जास्त राहतो, कॉटनपेक्षा ॲव्हरेज कमी असतं, पण भावामुळं हे परवडतं। त्यामुळं हे नॉन बीटी प्लॉटिंग घ्यायला परवडते। याचं व्हेरायटीचं नाव काय सांगितलं तुम्ही? व्हेरायटी अंकुर 4104। 4104। तर याला जे आपण तुम्ही पोलन करता, तर हे पोलन किती दिवसाच्या अंतराने करावं लागते? पोलन हे रोज करणं लागतं। लागवडीपासून जवळपास 25 ते 30 दिवसानंतर पोलन चालू होतं, म्हणजे फुलपातं लागल्याच्या नंतरच पोलन चालू होतं। आणि एकंदरीत हे पोलन किती दिवस कंटिन्यू करावं लागते? कंटिन्यू पोलन हे सरासरी 2 महिने चालतं। 2 महिने करावं लागते। म्हणजे आपल्याला सफिशियंट आपल्या झाडाची कॅपॅसिटी किती आहे, 100 बोंडी पकवायची आहे का 150, त्या हिशोबानं आपण पोलन करायचं। अच्छा, आणि याचं एकरी उत्पन्न आता तुम्ही एक एकर लावलेलं, लागवड केलेलं ना? हां। तर 1 एकर लागवडीमध्ये तुम्हाला सरासरी याचं किती क्विंटल उत्पन्न होते? याचं उत्पन्न सरासरी 6, 6.5, 5 जसं आहे, शेवटी वातावरणाच्या भरोशावर आहे। आणि याला एकंदरीत दर किती राहते बाजारपेठ? दर 25 ते 30 हजार रुपये। आणि बाकीचं जे व्हेरायटी जर लागवड केली तुम्ही, तर त्याला भाव काय राहते? आता आपण जर समजा डबल बीटी जशी कॉटन कापूस आहे, कपाशी, आपण ती जर घेतली तर तिला 7 ते 8 हजार रुपये भाव राहतो। आणि याला भाव? याला भाव 25 ते 30 हजार असतो। हां, म्हणजे ॲव्हरेज याला याला जरी आपलं म्हणजे उत्पन्न कमी झालं तरी भाव चांगला जास्त असल्यामुळं परवडते आपल्याला। आणि कॉटनला याला सारखीच मेहनत आहे। हां, त्याच्यामुळं काय, कॉटन 10 ते 15 क्विंटल होईल एकरी, पण हे 5 ते 6 क्विंटल होतं, पण भावाकडून परवडतं। ठीक आहे। आणि फवारणीतून दरवेळेस काय काय वापर करतो? फवारणीसाठी काय, पांढऱ्या माशीसाठी असाटामाप्राईड, थ्रिप्ससाठी बायोआर, आणि आळीसाठी हे गॅस पॉयझन, इमामेक्टिन असं। आणि फवारणी सलग तुम्ही 8-8 दिवसाच्या अंतराने किती अंतर राहते? 7 ते 8 दिवसा मिळून, आणि अटॅक पाहून तुम्ही फवारणी करता? ठीक आहे, ओके, चालेल।